अच्छा बाजूला जी वैगन उभी है, जी वैगन बच्चा लग रहा है यार उसके सामने। नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही सगळे आनंदी राहा, हसत खेळत राहा, मजेत राहा आणि फिरत राहा. सो आज व्हिडिओच्या सुरुवातीलाच मित्रांनो तुम्हाला एक मनापासून धन्यवाद द्यावेसे वाटतं. आपलं खूप खूप मी या गोष्टीसाठी आपलं ऋणी आहे. त्याचं कारण असं आहे की गेली 1.5 महिने असो किंवा 1-2 महिन्याच्या अराउंड मला चॅनलवरती ॲडचं जसं काही कंटेंट नाही आणता आलं म्हणतात ना, त्यामुळे एक थोडंसं म्हणतात ना, माझा जो यूट्यूबचा कुठेतरी एक पेस होता तो थोडासा कमी झाला. पण या माझ्या म्हणतात ना, एक वाईट वेळेमध्ये यूट्यूबच्या जर्नीच्या माझ्या म्हणतात ना, किंबहुना 2 वर्षामध्ये पहिल्यांदा एक माझा महिना असा गेला ज्यावेळेला मी 4ही रविवार घरी होतो, बाहेर नाही गेलो. सो एक आगळा वेगळा तोही एक्सपिरियन्स होता आणि मला आपली खरंच एक म्हणतात ना, मनापासून आपलं मी शतशः आभारी आहे की या वाईट काळामध्ये माझे कुठचेही सबस्क्रायबर्स मला सोडून नाही गेले. त्यामुळे मी खरंच आपलं खूप धन्यवाद आहे आणि मी खरंच मनापासून एक मराठी मुलगा, एक मराठी माणूस मनापासून प्रयत्न करतोय. माझ्या सगळ्या परिश्रमाला आपण साथ देतात, माझ्यासोबत उभे आहात, त्यासाठी मी खरंच आपलं मनापासून खूप खूप ऋणी आहे. सो आजही मित्रांनो आपण एक आगळा वेगळा कंटेंट करायला जात आहोत मराठी चॅनलमध्ये. किंबहुना खूप असे कमी चॅनल आहे जिथे एका चॅनलमध्ये तुम्हाला म्हणतात ना, रिव्हर राफ्टिंग असेल किंवा गो कार्टिंग असेल किंवा चांगले चांगले राईड्स, हे सगळे कंटेंट आपल्याला एका चॅनलमध्ये बघायला भेटत आहेत. सो आजही एक असा आगळा वेगळा म्हणजे म्हणतात ना, आपण कार कलेक्शनचे व्हिडिओज तर माझ्या चॅनलवरती 2-3 आहेत. पण आज तुम्हाला मी गाड्यांची पॉवर जी असते ना, म्हणजे थ्रिल कशाला म्हणतात गाडी चालवणं आणि गाडी चालवण्याचा जो जोश आहे तो कशाला म्हणतात ना, ते सगळं आजच्या ब्लॉगमध्ये आपण अनुभव करणार आहोत. सो आता मी जात आहे एमबीवालीला. टायटल थंबनेलवरनं तुम्हाला थोडीशी आयडिया आली असेल. सो आता मधल्या जर्नीमध्ये आजचं जसं काही पॉईंट नाही बनत, रस्ते तेच आहे, एमबीवाली लोणावळा सगळं तेच आहे. सो हा सगळा पॉईंट स्किप करून आता आपण जाऊया डायरेक्ट स्पॉटवरती, मेन गेटवरती. लेट्स गो. सो मित्रांनो, फायनली आपण आलो आहोत ओल्ड मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरती. म्हणजे हायवेवरती, एक्सप्रेस हायवे नाही. सो या रस्त्यावरती मित्रांनो आपल्या महाराष्ट्र सरकारची कृपादृष्टी आहे. म्हणजे म्हणतात ना, एकेकाळी जो आपला अहमदाबाद, आपला जो पालघर हायवे होता तो असा सुसाट होता. त्यावेळी मी खरं सांगतो, मी म्हणजे संडेची सकाळ जी होती ना मित्रांनो, ती लिटरली रायडर्सच्या आवाजांनी जायची. माझी म्हणजे वॉंग वॉंग करून एवढे रायडर्स म्हणजे पालघरच्या दिशेने किंवा तिथे तो औरा हॉटेल आहे त्या दिशेने जायचं. आता तर सला चुकून माकून तिथे दिसत नाही. त्याच्या उलटा आता ह्या रस्त्यावरती मित्रांनो, एकदा तुम्ही ह्या रोडला संडेला कनेक्ट झालात ना, की असं होणारच नाही की तुम्हाला स्पोर्ट्स बाईक वगैरे बघायला भेटणार नाही. म्हणजे इथे दोन्ही लेनला म्हणजे म्हणतात ना, आता मी जेव्हा या रोडला कनेक्ट होऊन मला आता 5 मिनिटं झाली आहेत आणि कनेक्ट झाल्यापासून या रोडवरती वॉंग वॉंग सगळ्या गाड्या दोन्ही दिशेने, म्हणजे आता बोलतात ना, जाणारेही लोक लोळत. समोरून तुम्हाला आता एक दिसत असेल कावासाकी मस्त लीन मारून येत आहे. तो गेला वॉंग करून, अजून हे बघा पूर्ण घोडकाच गेला. सो आता ह्या रस्त्याला ती मजा आहे मित्रांनो. म्हणजे म्हणतात ना, या रोडवरती, आणि हा रोड खरं सुसाड, म्हणजे म्हणतात ना, रस्त्याची क्वालिटी इतकी अप्रतिम आहे ना, की म्हणजे खरं आपण एक बाईक राईड आणि हे जे कर्वेचर्स वगैरे आहेत, टर्न वगैरे आहेत, ते बघा अजून एक ग्रुप केला. सो हे म्हणतात ना, एक कर्वेचर्स आहे, टर्न आहे, ते मस्त आपण एन्जॉय. ते बघा अजून एक मोठी गाडी गेली भाई, BMW GS गेली. सो असं एक कर्वेचर वगैरे एन्जॉय करत 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 आपण जाऊ शकतो. त्यामुळे ही सगळी पोरं आपली जे रायडर्स कम्युनिटीतली आहे ती सकाळी सकाळी निघतात आणि आता यांचा परतीचा प्रवास चालू झालाय. हे आता जेवायच्या वेळेपर्यंत घरीही असतील. सो हा एक भन्नाट अनुभव असतो मित्रांनो. आणि हे सगळे जाताना बघितलं ना, की आपलंही म्हणजे म्हणतात ना, एक एनर्जी येते या रायडर्स भावांना बघितलं की. सो आता बघू, माझी हायनेस मला आता कधी सर्व्हिस करायला भेटते. ती सध्याच्या आता या फायनान्शियल क्रायसिसमुळे थोडासा घोळ झालाय. सो आता मस्त हे रायडर्स थोड्या वेळ एन्जॉय करूया या हायवेपर्यंत. आता पुढे लोणावळ्याला तर रिसेंटली आता आपण एक व्लॉगही बघितला असेल त्या पीक पॉईंटवरती. तिकडे आता स्टंटिंग बिल्डिंग चालू होते, तर पोलिसांनी बंद केली असेल. कारण लोणावळ्याचे जे पोलीस आहेत ते म्हणतात ना, थोडेसे त्या भागामध्ये ऍक्टिव्ह असतात, त्यामुळे त्यांनी ते आधीच सगळं बंद केलं असणार आहे. सो बघू, आता आपल्याला रायडर्स थोडेसे एन्जॉय करता येणार आहे. आणि आता आपण मस्त आणि बघ फॉर्च्यून गो कार्टिंगचा बोर्ड गेलं मित्रांनो. त्याच्या मागे ते बघा हिरानंदानीचा पूर्ण स्पेस गेला. माझ्याकडे तोही ब्लॉग आहे फॉर्च्यून गो कार्टिंगचा, जिथे मी गेलो होतो. भाई आयुष्यात गो कार्टिंग वगैरे केलेली आहे, भन्नाट मजा असते ती पण करून बघा, सही अनुभव असतो तो. सो आता आपली जर्नी कंटिन्यू. नमस्कार मित्रांनो. सो फायनली आता आपण एमबी व्हॅली इव्हेंटच्या स्पॉटवरती आलेलो आहे. भाई भन्नाट आहे. ऑन द वे येतानाच ऑडी बघायला भेटली, रोल्स रॉयस वगैरे बघायला भेटली. सो आजचा दिवस खरंच धमाल आणि एक कार लवर्स डे होणार आहे. सो लेट स्टार्ट अवर जर्नी. सो मित्रांनो, पार्किंगलाच आपल्याला बघायला भेटत आहे कोहिरगड. गडाची तटबंदी दिसत आहे आणि वरची सर्वात मोठी माची आहे ती मला वाटतं इकडची.
सो मित्रांनो, खूप जास्त रॅम्प व्हेकल्स इथे बघायला भेटत आहेत, म्हणजे टोईंगचे जे रॅम्प असतात त्या गाड्या. सो आज खूप जास्त लो हाईटवाल्या गाड्या, म्हणजे म्हणतात ना, जे रोड लिगल नसतात, ज्यांना रेस ट्रॅकवरच फक्त आपण चालवू शकतो. सो या गाड्या आपल्याला आज इथे भरपूर प्रमाणात बघायला भेटणार आहेत. आणि हळूहळू लोकांची गर्दी. सो लेट्स गो. सो मित्रांनो, आपण अशा इव्हेंटमध्ये कधी याल ना, सो अशा इव्हेंटच्या किंवा कार बाईक रिलेटेड आपण कधी इव्हेंटमध्ये याल ना, सो एक गोष्ट लक्षात घ्या, चुकून सुद्धा अशा इव्हेंटची पार्किंग मिस करू नका. कारण अशा इव्हेंटच्या पार्किंगमध्ये आपल्याला, म्हणजे म्हणतात ना, भन्नाट काही गाड्या बघायला भेटतात ना, ज्या ॲक्च्युअल आपल्याला इव्हेंटमध्ये कधी कधी आतमध्ये, म्हणतात ना, आतमधल्यापेक्षा कधी कधी भन्नाट गाड्या पार्किंगमध्ये बघायला भेटतात. जे गेस्ट आले असतात किंवा जे व्हिजिटर्स आले असतात, जे VIP येतात इथे, त्यांच्या गाड्याच बघायला भेटतात. सो आता हे जे आहे हे सगळं आपल्यासमोर प्रीमियम पार्किंग आहे. सो इथेही आपल्याला मस्त आता गाड्या वगैरे बघायला भेटणार. सो पार्किंगमध्ये काय जल्लोष बघायला भेटतो हे आता आपण बघूया, चला. आणि मग जाऊया इव्हेंटकडे. सो मित्रांनो, हा आहे पार्किंगचा एक जलवा. फॉर्च्युनर नाही, सॉरी, गरीब माणूस, लँड रोवर. सो एक अशी गाडी ज्याच्यासमोर फॉर्च्युनरही सलाम ठोकत असेल. म्हणजे या गाडीचं साईज काय भन्नाट आहे यार. म्हणजे गाड्यांच्या कॅटेगरीमध्ये जिला आपण टँक बोलू शकतो ना भाई, म्हणजे प्रॉपर एक रणगाडा घेऊन चालतो ना माणूस, काय भन्नाट गाडी आहे यार. त्याच्या बाजूला एलिव्हेट किती छोटी वाटते बघा ना, म्हणजे टिगॉर तर असं लहान बसखंडच वाटतं त्याच्यासमोर भाई, कडक. आणि बऱ्याचशा BMWs आहेत वगैरे सगळ्या त्याच्या बाजूला. टोयोटा हेलिक्स आहे. सो पार्किंगची आपलीच एक मजा असते. समोर तुम्हाला आता टायगरची ट्रायम्फ बाईक दिसत असेल रेड गाडीच्या पुढे. सो तिकडे टायगर ट्रायम्फ आहे. आणि आता आपण जाऊया, चेक इन करूया. चेक इन स्टार्ट झालं आहे आय गेस. सो लेट्स गो टू द मेन इव्हेंट नाउ. सो मित्रांनो, ही आहे बाईक पार्किंग. आणि मी जसं म्हटलंय की पार्किंग कधी मिस करू नका. इथे तुम्हाला एवढा जलवा पार्किंगमध्ये बघायला भेटतो ना भाई. निंजा आहे, त्याच्या बाजूला एप्रिलिया आहे ना, कडक कडक गाड्या आहेत. तिकडे आपली पुराना प्यार अपना CBR. एकशे एक गाड्या भाई आपल्याला पार्किंगमध्ये पण बघायला भेटतात. त्यामुळे पार्किंगचा जलवा या अशा जागेवरती कधी आलात ना मित्रांनो, तर मिस नका करू. हा खरंच कडक जलवा असतो. सो मित्रांनो, हे आहे मेन एंट्रन्स. स्पीड जनरेशनचं, वेल जनरेशन स्पीड. हे आहे चेक इन काउंटर्स. आणि आता चेक इन चालू नाही झाली अजून. सो थोड्या वेळाने चेक इन स्टार्ट होईल. जनरेशन स्पीड इथे. सो मित्रांनो, हा आहे पूर्ण इव्हेंटचा पहिल्या दिवसाचं. काल ॲक्च्युली हा इव्हेंट स्टार्ट झाला आहे. तर हा आहे डे 1चा स्केड्यूल. चार्ट खूप मोठा आहे खरंच. एका दिवसामध्ये एवढं सगळं अरेंज करणं, बघणं. आणि आता दुपारची वेळ आहे, त्यामुळे खरंच थोडंसं एक हे आहे. तर आता डे 2ला आहोत आपण. तर आता वाजले आहेत 1 वाजला आहे. सो स्पीडवेचे इव्हेंट्स आहेत. त्याच्यानंतर आता इथे टॅक्सीचं आता आपल्याला ड्रिफ्टिंग बघायला भेटणार आहे. ते म्हणजे हे आता आपण अनुभवणार आहोत. सो खूप सारे इव्हेंट आहेत. आणि मोस्टली संध्याकाळ वगैरेपर्यंत पण इव्हेंट आहे. त्याच्यानंतर स्टेज आहे आपला मेन तिकडे. तर स्टेज इव्हेंट्स वगैरे सुद्धा आहेत, परफॉर्मन्सेस वगैरे आहेत. सो बघू किती कवर करता येत आहे. ते खूप जास्त कवर करायला आहे. आणि मेन म्हणजे थोडीशी धूळ माती आहे इकडे, त्यामुळे थोडंसं एक इरिटेशन झालं आहे. आणि हा आहे पूर्ण मॅप इव्हेंटचा. सो बघू किती एक्सप्लोअर करता येत आहे ते एका वेळेमध्ये. सो मित्रांनो, मेन एंट्रन्समधनं आतमध्ये आलेलो आहे. आणि दिस इज हायाबुसा. बघितलं लोकांना साईड करायची स्टाईल बघितली का त्याची. सो याला म्हणतात पॉवर भाई. असं साईड करायचं असतं लोकांना, हॉर्न नाही मारायचा, रेस द्यायची, रेस. सो मित्रांनो, हे सगळे मिडनाईट क्लब्स, रेसिंग क्लबच्या गाड्या आहेत. आणि
आणि इथे गाड्यांच्या विंडशील्डवरती त्यांचे ब्लड ग्रुप फॉर सेफ्टी रिझन्स त्याचं O पॉझिटिव्ह आहे, तिथे B+B पॉझिटिव्ह आहे, त्या मागच्या गाडीमागे AB पॉझिटिव्ह आहे. सो रेसिंगच्या दरम्यान ही एक सेफ्टी, ड्रायव्हरचं नाव आणि त्याचं ब्लड ग्रुप हे गाड्यांवरती आपल्याला बघायला भेटत आहे. सो हे सगळे कस्टम्स आहेत. आतमध्ये आपण स्टील गेज, रोल गेज आपल्याला दिसत असेल ते आहे गाड्यांमध्ये. सो या प्रॉपर ट्रॅक गाड्या आहेत. ऑन रोड या गाड्या अलाउड नसतात कुठेच. आणि ही आपल्या समोर आहे निसानची GTR, द फेमस जॅपनीज कार. काय वाटतं, आजचा इव्हेंट आहे ना कडक आणि भारी होणार आहे भाई, मजा येणार आहे आज. सो मित्रांनो, त्या गाडीमध्ये आपण आतमध्ये बघा पूर्ण रोल गेज बघू शकतो. म्हणजे गाडी आपली ऑलमोस्ट पलटी जरी झाली ना, म्हणजे लिटरली उलटी जरी झाली तरी ड्रायव्हर हा आतमधला सेफ राहतो. सो हे रेसिंग गाड्या असतात, म्हणजे आतमध्ये म्हणतात ना या गाड्या रोड लिगल नसतात, या गाड्या आपण रोडवरती आणू नाही शकत. सो ह्याच्या आतमध्ये पूर्ण म्हणतात ना एक कस्टम जॉब्स आपल्याला बघायला भेटत आहे. त्याला सेफ्टी गेज, रोल गेज वगैरे नावं असतात. आणि रेसिंग म्हणजे बोलतात ना अक्रॉस द वर्ल्ड रेसिंगमध्ये हे एक स्टँडर्ड प्रोटोकॉल असतो. रेसिंगमध्ये हे असणं गरजेचंच असतं जर आपली गाडी डेडिकेटेड फुल टाइम रेसिंगची असेल तर. सही ना. Is all about the Drift Dojo in absolute action, live and burning their rubber. The donuts are coming out fresh. Jeep showing you how it's done. Corner to corner, drift to drift. This guy is truly amazing. If you want to experience something like this, I suggest you get shotgun driving with Jeep. The Generation Speed Marvel Edition 2025. My blood is pumping. Mad fun at Generation. This is phenomenal driving skills. Rear control, acceleration, braking, shifting, so many things all happening at once. It takes some serious skill to do what Jeep does so effortlessly. इंजन पूरा बोलते अपने तो बच्चे लगा वो नीचे तो वो गाड़ी निकाला ना ब्रो अगर टाप करके लग गया ना जोर से हल्का भी वो वाला
टायरचं ड्रिफ्टिंग केल्यानंतर दिस इज वॉट ड्रिफ्टिंग हॅव मेक्स टू टायर्स. त्यामुळे या टायर्सची हालत बघा आपण ड्रिफ्टिंगमुळे. सो आता वळूया आपल्या पुढच्या इव्हेंटकडे. लेट्स गो. सो मित्रांनो हा आहे सेकंड पार्ट ट्रॅकचा. सो मित्रांनो इव्हेंटचं जेवण तर आपल्याला परवडण्यासारखं नाही. सो आता आपण आलो आहे समृद्धी हॉटेल इथे. सो हे त्या इव्हेंटपासून 5 मिनटं आधीवरच हे आपला हायवे आहे. सो तिथे आता आपण आलो आहे जेवणासाठी. थाली तर मस्त जेवूया. थोडं दुपारचा वेळ आहे, थोडं इकडेच थांबूया आणि मग थोड्या वेळाने परत इव्हेंट कवर करायला जाऊया. सो मित्रांनो आपल्या समोर आहे ही चिमणी. पडतंय का आपल्याला? म्हणजे म्हणतात ना एक सिस्टमॅटिक मॉडिफिकेशन म्हणतात ना ज्याला. आणि वरती मला वाटतं हे तसं एक्सटेंडेड टेंट आहे गाडीला, जसं त्या मागच्या गाडीला लावलं आहे. ऑफ रोडसाठीही बनवलं आहे गाडीला, त्यामुळे कडक. पाथफाइंडर 7 ना खूप प्रेमाने खाली HJGचे लाईट आहेत जसे आपल्या बाईकला आहेत. सिमिलरली HJGचे लाईट लावलेले आहेत आणि खूप मस्त बनवली यार गाडी. म्हणजे म्हणतात ना ओव्हरऑल जो गाडीचा विनाईल जे आहेत गाडीवरती त्यांनी एक मस्त लुक आलाय गाडीला. सो इथे खूप म्हणजे म्हणतात ना ऍक्टिव्ह स्पोर्ट्स बघायला भेटलं. म्हणजे फक्त पार्क गाड्या नाहीत तर गाड्यांच्या इंजिनला रेव केलं जात आहे. एक तो अनुभव आज डोळ्यांनी घेता आला यार. कडक होतं. सो मित्रांनो ही एक अजून चिमणी. हे मुंबई 4 व्हील ड्राईव्ह क्लबचे मेंबर्स आहेत आणि याला मागे सीडी आहे, सीडी स्टेअरकेस आहे. सो फ्रंटला लाईट्स आहेत, परत तुमचा टोईंगचं क्लॅम्प आहेत पुढे आणि सही आहे यार. फ्रंट व्ह्यू गाडीचा अप्रतिम गाडी बनवली आहे भाई प्रेमाने. म्हणजे तिच्या बाजूला ही पजेरो आहे पण हे सही वाटतं. म्हणजे कॉम्पॅक्ट येट ब्युटी असं आपण हिला म्हणू शकतो. आणि आपली ठाण्याचीच गाडी आहे. सो इथे मित्रांनो एक गोष्ट नोटीस करायला भेटली ना की पुण्याच्या गाड्या भरपूर होत्या आणि आहेत. म्हणजे मुंबईपेक्षा पुण्याच्या ज्या म्हणजे ऑफ रोड असतील किंवा स्पोर्ट्स कार असतील बऱ्यापैकी पुण्याच्या गाड्या भरपूर बघायला भेटल्या इकडे आज. सो आता लेट्स मूव्ह ऑन. सो मित्रांनो
ही गाडी आपल्या समोर खरंच पटत नाहीये बघून की ही जिमनी आहे. म्हणजे गाडीला ऑफ रोड टायर, थोडंसं गाडीची हाईट वाढवली ना आणि एक प्रॉपर कस्टम वर्क जेव्हा आपण गाडीवरती करतो ना, म्हणजे छपरी नाही, एक प्रॉपर कस्टम वर्क जेव्हा आपण गाडीवरती करतो ना तेव्हा गाडी अशी मस्त निखरून येते. त्याचं उदाहरण म्हणजे ही जिमनी. आणि बघा ही पण पुण्याचीच आहे. सो आज पुण्याच्या बऱ्याचशा गाड्या मित्रांनो आज इथे बघायला भेटल्या. आणि त्या ऑफरोड टायर्समुळे आणि जे हाईट वाढवली आहे गाडीची, मेनली ऑफरोड टायरमुळेच आहे. पण त्या गाडी म्हणतात ना, त्या ओव्हरऑल जो एक लुक आलाय ना यार गाडीला, कडक यार. आणि एक पिंक कलर गाडीला थोडासा एक ऑफ आहे, पण सही आहे. म्हणजे म्हणतात ना असं छपरी, म्हणजे म्हणतात ना असं ॲक्सेसिव्ह असं काही वाटत नाहीये. खरंच मस्त वाटतंय. चांगलं कलर कॉम्बिनेशन केलंय. तर आता जाऊया आपल्या आवडत्या गोष्टीकडे, ते म्हणजे डायकास्ट. सो मित्रांनो, ही आहे कस्टम वर्क केलेली थार 2 डोअर. सो याच्या मागे हे किट काय आपल्याला माहिती असेल तर मला कमेंटमध्ये कळवा. खरं मला आयडिया नाही त्याची. आणि वरती मला वाटतं टेंट किट आहे त्याचं. आणि साईडला त्यांनी ते असतं ना त्याचं जेरी कॅन ज्याला लावतो आपण डिफेंडरमध्ये, ते आहे. आणि ऑफरोड टायर्स आहे यार. खरं म्हणजे टायरमुळे जो लुक येतो ना या गाड्यांना, सो मित्रांनो सही आहे ना. त्याच्या बाजूला आहे फोर्ड, त्याच्या बाजूला घोडा. हा घोडा कोणाकोणाला माहिती आहे? घोडा आहे, घोडा. दी अमेरिकन हॉर्स, दी अमेरिकन मसल कार. त्याच्यानंतर जर्मन गाडी. त्याच्या बाजूला एक क्लासिक विंटेज. कडक आहे. तो मित्रांनो, इसको क्या बोलेंगे तुम? ये 4x4 है रे. इतना 4 लगा है गाड़ी में. ये तो ऊपर चढ़ने के कई सर. मस्त गाडी आहे ना भाई. मला याचा फ्रंट व्ह्यू दाखवतो आता. सनच्या अगेन्स्ट येणार व्हिडिओ, पण दाखवतो. सो मित्रांनो, हा नाव तर तुम्हाला माहिती असेल, पण ही वाली पजेरो तुम्ही बघितली आहे का? दिस इज द फर्स्ट जेन पजेरो आय गेस. विंटेज ऑफ विंटेज, पप्पाज ऑफ पप्पा, द ग्रँडफादर ऑफ SUVs. अम्मा मस्त गाडी हो ना, कडक भाई. सो मित्रांनो, आता तुम्हाला दाखवणार आहे द वर्ल्ड्स फास्टेस्ट MG सायबरस्टर. आता आपण बघणार आहोत. कडक आहे ना, 2 सीटर. गाडीचं डिझाईन खरंच खूप सही आहे यार. सो मित्रांनो, हे आहेत बाकी सगळे स्टोर्स वेगवेगळ्या कॅटेगरीचे. ते एक्झॉस्ट ठेवलेत, मला दिसत असतील तर. कस्टम एग्जॉस्ट आहेत सगळे. आवाज का खेल आहे सब, आवाज का भाई. सो आता मित्रांनो, ते डिटेलिंगचं अकॅडमी आहे. सो जाऊ बघू, थोडीशी माहिती काढू त्यांचं काय सीन आहे ते. कारण मला डिटेलिंगचं थोडंसं इंटरेस्ट आहे. बघू आता थोडी माहिती काढू.
think sitting in the seat in front of the driver is all we can do. But we're going to do this again in the evening, so if you're around, please come on over and we're going to chat with Anil later on as well. Thank you so much. Thank you. Ladies and gentlemen, action shifting over to lane number 2. Go! 3, 2, 1, go! 4, go! 3, 2, 1, go! 3, 2, 1, go! Are you ready? Are you guys ready? All right, let's do this. 5, 4, 3, 2, 1, let's race! Put your hands together, Paul. He's been absolutely amazing at the Speedway. He's going to be doing the countdown. Drivers, are you ready? Let's go. 5, 4, 3, 2, 1. सो मित्रांनो, सध्या भारतातली एक गाडी जी जगामध्ये बोलतात ना रेकॉर्ड तोडत आहे आणि ती आहे आपली महिंद्राची BE गाडी. सो जगामध्ये स्पीडच्या मामल्यामध्ये आणि एक इलेक्ट्रिकच्या बोलतात ना इलेक्ट्रिक व्हेकलमध्ये या गाडीचा आता एक
जगभरामध्ये नाव होत आहे, वर्चस्व होत आहे आणि ती गाडी आपल्याला इथे डोळ्यासमोर बघायला भेटत आहे. लोगो आपण बघितला, इलेक्ट्रिक लाईटवाला लोगो आहे तो आणि त्याची स्क्रीन जर आपल्याला दिसत असेल तर किती मोठी ती एक स्क्रीन आहे आतमध्ये. दिस इज ऑसम मॅन. सो या गाडीने खरंच इंटरनॅशनल मार्केटमध्ये म्हणतात ना, या गाडीने आपली एक छाप सोडली आहे. सो येणारा काळ जो इलेक्ट्रिक व्हेकल्स आहे त्याच्यामध्ये इंडियन कंपनीज बोलतात ना आर नॉट बिहाइंड आणि त्याचं एक तिथं जास्त उदाहरण म्हणजे ही गाडी आहे. आपल्या कंपनीजने R&Dsमध्ये बऱ्यापैकी आता लक्ष दिलं आहे आणि एक फिनिश प्रॉडक्ट आता आपल्याला बघायला भेटत आहे EVsमध्ये. तर आपल्या पुढच्या पिढीला EVs ते वापरणार आहेत त्यांना इंडियन कार्स, पॉवरफुल इंडियन कार्स आपल्याला रोडवरती बघायला भेटणार आहेत. त्याचं उदाहरण म्हणजे ही गाडी. तर आता कंटिन्यू. सो मित्रांनो, स्टेरॉइड खाल्लेली गाडी म्हणजे हाईट बघा, तो माणूस आहे त्याच्या बाजूला जी वॅगन उभी आहे. जी वॅगन बच्चा लग रहा है उसके सामने. म्हणजे चढून जायचं आता ह्याच्यावरती. म्हणजे ही काय कॅटेगरी काय आहे नेमकी गाडीची यार. फक मॅन. म्हणजे दानव म्हणतात यार याला. Gelado, puxa amigo e vem dançar. Mostra tudo que cê sabe, o Guga vai analisar. Deixa a timidez de lado, puxa amigo e vem dançar. Mostra tudo que cê sabe que o Livinho vai te olhar. Pode sentar. Pode sentar. Pode. Pagando de नमस्कार मित्रांनो. सो आजचा कंटेंट तुम्हाला कसा वाटला? आजचा कंटेंट भाई खतरनाक होता. सो आजच्या कंटेंटबद्दल जर एका वाक्यात सांगायचं झालं ना मित्रांनो, तर आता आपल्याकडे महाकुंभ एक पर्व चालू आहे. सो बोलतात ना, महाकुंभला आपल्याला ते बोलतात ना एक सात्विक महाकुंभला नाही जाता आलं, पण मित्रांनो माझ्यासाठी हा जो इव्हेंट होता गाड्यांचा, हा एका महाकुंभ तर नाही बोलणार पण एका कुंभमेळ्यापेक्षा माझ्या बोलतात ना त्या लेवलचा माझ्यासाठी होता. कारण म्हणतात ना, गाडी हा विषय म्हणजे म्हणतात ना माझ्या आयुष्यात लहानपणापासून म्हणजे खूप लहानपणापासून मी हा विषय म्हणतात ना माझ्या जिव्हाळ्याचा खूप जवळचा विषय आहे. सो बोलतात ना इतके वर्ष मी बोलतात ना पार्किंग लॉटमध्ये उभ्या असणाऱ्या म्हणजे बोलतात ना असे आपण एक्झिबिशनला जातो तशा गाड्या उभ्या असताना आपण खूप बघितल्या होत्या. मी खूप वर्ष बघितल्या होत्या विंटेज गाड्या. असं आता रिसेंटली जेव्हा रेमंड सरांनी म्हणजे रेमंडवाल्यांनी जेव्हा आता ते इव्हेंट ठेवलं होतं ठाण्याला कार फेस्ट, सो तिथे तर त्यांनी भन्नाट कलेक्शन आणलं होतं. त्यामुळे अशा पार्किंगमध्ये उभ्या असणाऱ्या लॅम्बोर्गिनीज, फरारीज वगैरे खूप पाहिल्या होत्या. पण आज म्हणतात ना त्यांचं इंजिनचं साऊंड म्हणजे उनका दिल धडकते हुए सुनायात, म्हणजे त्यांचं हृदयाचे ठोके ऐकले आज. भाई खतरनाक मजा आली. म्हणजे जो ऍक्शन आणि थ्रिल आज झालं ना की लिटरली म्हणजे ते मी जवळजवळ 9-10 तास त्या आज पूर्ण औरामध्ये होतो. सो खूप वेळेला म्हणजे असं झालं ना की करायचं आपल्याला, पण म्हणजे म्हणतात ना इतकं चार्ज झालेलं आपण म्हणजे मजा आली. म्हणजे ते बोलतात ना एनर्जी पॉवर फील झाले आणि क्राऊडही तितकाच भन्नाट होता. आज मित्रांनो इंडिया पाकिस्तानची मॅच होती. म्हणजे म्हणतात ना आता कुठेतरी क्रिकेटचा क्रेज लोकांकडनं कमी झाला असं म्हणू शकतो आपण, की म्हणतात ना आज जे आले होते ते प्युअर कार लवर. म्हणजे म्हणतात ना इंडिया पाकिस्तानच्या क्रिकेट मॅचपेक्षा त्यांच्यासाठी कार प्रेमाची होती. मी देशभक्ती म्हणत नाही, इंडिया पाकिस्तानची मॅच ही देशभक्ती होत नाही, तो एक मॅच आहे तेवढ्या पुरता विषय आहे. पण जर हा 2 ऑप्शन जर कोणाला दिला तर त्यातल्या बऱ्याचशा लोकांनी आज म्हणतात ना आज गाड्या पाहण्याला अनुभवलं. त्यामुळे मॅच मागे फिक्सिंग व या सगळ्या लोकांना आता हळूहळू या कळायला लागलाय. तो वेगळा विषय आहे, जाऊ दे, मला त्यात नाही पडायचं. पण आज ट्रू कार लवर यार म्हणजे म्हणतात ना गाड्या जिथे तुम्ही जी माणसं बघा जिथे जा गाड्यांविषयी बोलतायत, गाड्या आणि फक्त गाड्यांविषयीच चर्चा चालू होते. आणि म्हणतात ना जे माझं आयुष्य जर कुठे असेल किंवा माझी दुनिया जर कधी असेल कशी असेल तर ती अशी असणार आहे. त्या दुनियेचा वास्तव स्वरूप मी आज अनुभवून आलो आहे. भाई खतरनाक मजा आली. मी आता घरी आलो आहे, 11 वाजले.
गाडीच्या आतमध्ये खूप जास्त धूळ झाली आणि बाहेरून तर माझी अवस्था खरंच खूप भन्नाट झाली आहे. माझ्या पायांवरती आज खूप जास्त चाण आलं. म्हणजे लिटरली मी इकडनं निघालोय तेव्हा ड्राईव्ह करत मी एकटा तिथपर्यंत गेलो. 3.5 तासाची ड्राईव्ह झाली. त्याच्यानंतर तिथेही याच्या जास्त कुठे बसलो नाही. फक्त जेव्हा ते स्पीडवेचं नशीब मी बोलतात ना, हे बघा हे मी सिटिंग तिकीट घेतली होती त्यामुळे नशीब म्हणतात ना, तिथे खुर्च्या होत्या बसायला भेटलं. पण ऊन होतं त्यामुळे पण ठीक आहे, पायांना थोडंसं आराम देता आलं. पण ऑलमोस्ट आज म्हणतात ना, आज अचानक माझ्या पायांना इतका एक एक्सरसाइज झालाय ना भाई, तो आता घरी जाऊन थोडंसं म्हणतात ना पाय ताणावे लागणार आहेत. पण मित्रांनो, खरं व्लॉगिंगच्या जर्नीमध्ये म्हणतात ना, जो महिन्याभराचा एक एक कुठेतरी होतं ना, की व्लॉगिंग नाही होत आहे किंवा काहीतरी झालंय, पण आज जो कंटेंट आज भेटलाय ना, जो कंटेंट तुम्ही पण आता अनुभवलाय ना भाई, कडक कंटेंट आहे. आणि असाच कंटेंट आपल्या चॅनल पर्यंत येऊ ही साईबाबांची चरणी व सगळ्या देवांची चरणी प्रार्थना. गणपती बाप्पा असाच कंटेंट भेटत राहू दे. सो मित्रांनो, भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये. आता इथे पुढची जर्नी माझी आजचा तसे काही प्लॅन नाहीये. सो बघू आता आपली नेक्स्ट राईड काय होते ती. सो धन्यवाद मित्रांनो, चॅनलशी आणि व्हिडिओशी कनेक्ट केल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद. बाय बाय.